जेटपुरा गेट वगैरे पास केला आणि डायरेक्ट पोहोचलो बघा आत्याच्या घराकडे. नंतर काय भावांनो तिथे आंघोळ वगैरे केली आणि नंतर लहान आईच्या आणि बाबाच्या घराकडे गेलो. मेवणीने मस्त झणझणीत तिच्यावानीच चिकन बनवला होता. हरामी हो बेटा. भाऊबीजेची दिवाळी माझ्या आत्याने माझ्यासोबत चांगली केली, कारण भावांनो माझे वडील बरेच दिवस झाले आत्याकडे गेलेले नाही आहेत आणि तिने मला नारळ वगैरे कपडे वगैरे दिले आणि माझ्या आत्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत भावांनो, कारण तिने मला 2 वर्ष तिथे 2 ते 3 वर्ष सांभाळले. जे काय आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे त्याच्यामध्ये माझ्या आत्याचा खूप मोठा वाटा आहे. नंतर काय मला पार्टीचा फोन वगैरे आला होता भावांनो आणि मी पार्टीकडे गेलो. मला मंदिरात जायला काही वेळ मिळाला नाही आणि डायरेक्ट मला म्हणजे लहान्या बाबांचा फोन आला होता. त्यांच्याकडे मला त्यांनी घरचे पाहुणे घेऊन तिथं बोलवलं होतं. नंतर काय मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी पॉवर प्लॅन्टच्या बाजूला गेलो होतो. तिथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो पटरीच्या पलीकडे आणि माझ्या आत्याचा मुलगा आणि मी तिकडे गेलो होतो. नंतर काय भावांनो यांनी तिथे थांबले थोडेफार आणि थांबल्याच्या नंतर माझ्या आत्या, लहानी आई आणि बाबा वाटेवर आम्हाला बाय करायसाठी आले होते. त्यांना बाय केलं आणि बाय केल्याच्या नंतर भावांनो मी माझ्या वाटेला लागलो होतो. तिथेच आल्याच्या नंतर आज मला पाहायचं होतं की माझ्या फास्टॅग मधनं टोल नाका कटतोय का नाही आणि मी अचानक तिथे थांबल्याच्या नंतर त्या दिवसात तो काय भाऊ नव्हता, दुसरा भाऊ होता आणि त्या भावाने मला एकही शब्द न बोलता अचानक मी गाडी नेऊन थांबवल्याच्या नंतर माझा टोल आपोआप भावानं तिथे कटला. त्या भावाने मला काहीच बोलला नाही की तुझा कारचा फास्टॅग आहे का नाही आणि झटक्यामध्ये तो जो दांडो असतो तो उचलला. नंतर काय भावांनो मी तिथून डायरेक्ट आपल्या पुसदमध्ये एंट्री केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मला मांडव्यामध्ये जायचं होतं. रात्री 1 वाजता 12 वाजता मी तिथे काहीतरी पोहोचलो होतो आणि रात्री मला 1:45 ते 2 वाजले घराकडे यायला. अच्छा ठीक आहे.